देऊ कशी आहेस? अगदी मजेत. तू कशी आहेस? मी छान आहे ग. तू बस बस बस. काय ग अचानक आलीस? काही कळवलंही नाही. तुमच्या सगळ्यांची खूप आठवण आली म्हणून आले. अगं खरं म्हणजे मीच तुला भेटायला येणार होते, पण बरं झालं तू आलीस. बस आधी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. आई अगं राहू देत, बस ना तू. आणि बाकी सगळे कुठे आहेत? आहेत ना, मकरंद आहे, अभिलाषा आहे, साक्षी आणि अमोल. साक्षी ड्युटीवर गेली आहे आणि अमोल बाहेर गेलाय. अरे देव, तू कधी आलीस? कशी आहेस? तुझ्यासाठी ना लिंबाचं लोणचं घातलंय, छान मुरलं असेल. थांब घेऊन येते. काकू अगं आता लगेच नको, बस ना तू. अगं अशी काय करतेस? अशा अवस्थेमध्ये ना आंबट खावंसं वाटतं, हो की नाही? हो पण आता लगेच नको, घेईन ना नंतर. बरं ऐक ना देव, हे बघ मी उद्या बाजारात जाणार आहे. मला लोकर आणायचे, बाळासाठी मोजे करायचे. मला सांग कुठल्या रंगाची आणू? आई तू पण ना. अगं असं काय करतेस? आता आजी होणार आहे मी. नातवाच्या येण्याची तयारी नको करायला मला आता. अगं ही फक्त सुरुवात आहे. आता बाळ आलं ना की बघ तुझे किती लाड होतील, आणि त्याहीपेक्षा बाळाचे जास्त. अगं बाळाच्या चाहुलीने एवढा आनंद झालाय, बाळ आल्यावर काय होईल कोण जाणे. आई मला तुमच्याशी बोलायचं. अगं हो ग, सांग नंतर. आधी मी खायला करते तुझ्यासाठी. काय करू, शिरा करू? नाही आई, आत्ताच बोलायचंय, खूप महत्वाचं आहे. देऊ काय ग, काय झालं? बाळ येण्याच्या बातमीनेच तुम्ही सगळे इतके आनंदात आहात, पण तुम्हाला न विचारता बाळाच्या बाबतीत मी एक निर्णय घेतला. असं बाळ मी प्रिया बहिणींना द्यायचा निर्णय घेतलाय. देऊ काय बोलतेस तू? हे दुपटं देऊच्या बाळाला अगदी शोभून दिसेल. त्याच्या स्वागताची आपण जय्यत तयारी करायची, कुठे काही कमतरता नाही सोडायची. हे जबलं तुम्ही देवेन त्यांच्या बाळासाठी बनवलं? हे बघ, हे मोजे पण, आणि हे टोपडं बघ किती गोड आहे ना. मग मला पण द्या, मी पण बनवते. आम्हालाच बनवायचं आहे हौसेनं. आम्ही आहोत ना, आम्हीच करू. अहो पण हे मी तुमच्या बाळासाठी बनवणार आहे. तुम्ही देवेन त्यांच्या बाळासाठी बनवताय ना, मग मला पण तुमच्या बाळासाठी काहीतरी बनवायला पाहिजे ना. नको जाणे, राहू देत, काही गरज नाहीये त्याची. काय झालं ताईसाहेब, माझं काय चुकलं का? जणी आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. आम्ही गरोदर नाही होत, आम्हाला बाळ होणार नाही. पण ताईसाहेब असं अचानक, अहो तुम्ही तर गरोदर होतो. देवाचं बाळ होतं, देवानी परत घेतलं. ताईसाहेब असं काय बोलताय? तू आमची आहेस ना सनी, आम्हाला जवळची आहेस ना, म्हणून आम्ही तुला खरं ते सांगतोय. आणि आम्हाला असा विश्वास वाटतो की तू याची वाच्यता कुठेही करणार नाहीस. मग ताईसाहेब तुम्ही? आम्ही आई होणार आहोत देऊच्या बाळाच्या. आम्ही देवयानी आणि विक्रम भाऊजींचं बाळ दत्तक घेणार. पण ताईसाहेब तुम्हाला दुसरं बाळ होऊ शकतं ना, मग दत्तक का घ्यायचं? जनी विषय वाढवू नकोस आता. तुला जेवढं सांगितलंय तेवढंच लक्षात ठेव. देऊच्या पोटात आमचंच मूल वाढतंय असं समज. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी तिचीच काळजी घ्यायची, आमची नाही.
देवयानीलाच आपण सगळ्यांनी जपायचंय, अगदी फुलासारखं. तेव्हा का असं कसं? नाईलाज होता माझा आई. का पण परस्पर निर्णयच घेतलास तू? देऊ, असं काय झालं की तू इतक्या टोकाचा निर्णय घेतलास? वेळच तशी होती. प्रिया वहिनींसाठी मला तो निर्णय घ्यावाच लागला. अगं किती तयारी करत होते मी बाळाच्या येण्याची. त्याच्यासाठी हे करूया, त्याच्यासाठी ते करूया. त्याचे किती लाड करायचं ठरवलं होतं. स्वप्न मी पाहिली होती आई, पण ती यावेळी नाही पूर्ण होऊ शकणार. नाही नाही, ते काही नाही. तू तू तुझा हा निर्णय मागे घे. आपलं बाळ कुणालाही द्यायची काही गरज नाहीये देऊ. नाही आई, प्रिया वहिनींना मी वचन दिलंय. मी आता माझा निर्णय नाही बदलू शकत. पण मला एक कळत नाही, प्रिया वहिनी गरोदर आहेत ना, मग त्यांना आपलं बाळ देण्याचा निर्णय तू का घेतलास? देव, साईमा किंवा इतर कुणीही तुझ्यावर दबाव आणला? नाही काका, असं काहीच नाही. राजेश शिर्क्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी हा निर्णय घेतला. म्हणजे प्रिया वहिनी गरोदर नाहीत. काय देऊ, अगं सांगतेस काय? पण साईमानी तर आम्हाला सांगितलं. ते सगळं खोटं होतं. प्रिया वहिनी कधीच आई होऊ शकणार नाही. देव बघ, तू या आधीच का नाही सांगितलंस हे सगळं? कारण विक्रमला माझा निर्णय आधी मान्य नव्हता. जोपर्यंत विक्रम निर्णय मान्य करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं. म्हणजे विक्रमला तुझा हा निर्णय मान्य झालाय? हो, पण मला मान्य नाहीये. कारण काही असो, पण प्रत्येक वेळी तूच त्याग करायचा असं नाही. इतर गोष्टींसाठी पुढाकार घेणं मान्य आहे मला देऊ, पण पोटचं बाळ म्हणजे तुझा हा निर्णय मला तरी मान्य नाही. मला कळतंय की तुम्हाला हे सगळं स्वीकार करायला खूप जड जात, पण माझा निर्णय मी घेतलाय. सगळं काही तुझं तूच ठरवून मोकळी झाली असेल तर मग असं काय करतेस आई? हे बघ, तुला तुझ्या नातवाचे लाड करायचे. माझं आणि विक्रमचं दुसरं बाळ हे आपलं बाळ असेल, त्याचे तू हवे तेवढे लाड कर. प्लीज आई, यावेळी. अगं पण वहिनी, देवनी हा निर्णय घेताना काहीतरी विचार तर नक्कीच केला असेल ना. आपल्याला नुसतं ऐकूनच धक्का बसलाय. एक आई म्हणून हा निर्णय घेताना तिला किती वाईट वाटलं असेल याचा विचार करायला हवा आपण. आणि अशा वेळी आपणच तिच्या सोबत असायला हवं. देव, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तू काळजी करू नकोस. प्लीज आई. ताईसाहेबांचं बाळ जगावं असं तुझ्याच मनात नव्हतं ना? मग त्यांची कूस तरी का उजवून दिलीस? त्यांनी आतापर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण म्हणून काय तू काहीच द्यायचं नाहीस? मला माहितीये
तू ताईसाहेबांना काहीच दिलं नाहीस, पण एक गोष्ट मात्र दिलीयस, न चुकता. त्यांना सारं काही निमूटपणे सहन करण्याची ताकद मात्र दिलीयस. ते दुःख भोगतात म्हणून अजून किती दुःख देणार आहेस त्यांना? देव्य आणि ताईंना तूच धाडलंस नाही या घरात ताईसाहेबांचं दुःख कमी करायला. मला माहितीये तुझंच रूप घेऊन आल्यात त्या. नाहीतर आपल्या जावेला स्वतःचं बाळ देणं एवढ्या मोठ्या मनाची माणसं आता कुठं जन्माला घातली असतो. या घरात जेव्हा बाळाचा जन्म होईल ना, तेव्हा तुझी मी खना नारळानं ओटी भरीन बघ. हा सर. काय रे, फोन करणार होतास ना? काय झालं? साहेब, मी नताशाच्या घराच्या बाहेरच उभा आहे. ती अजून आली नाही. साहेब, ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. बोलण्यात वेळ घालू नकोस, तिच्यावर लक्ष ठेव. हो साहेब. ती आली की लगेच कळव मला. आणि लक्षात ठेव, थोडीशी जरी चूक झाली ना तर सर, अजून किती वेळ लागणार आहे? अगं थांब, आत्ताशी तर टायर काढतोय. सरकारी गाडी. हॅलो, सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख बोलते. हां बोला. कधी? तिच्या घरी? एक मिनिट. तुम्ही हे केव्हा पाहिलं? किती वेळ झाला? ओके ठीक आहे. मला नक्की सांगा, ही खबर पक्की आहे ना? ओके ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. सर, आपल्याला लवकर निघायला हवं. काय झालं? एनिथिंग सिरियस? सर, नताशाचा पत्ता लागलाय. ती तिच्या घरी आहे आता. सर, आता जर आपण निघालो नाही ना तर खूप उशीर होईल. ती तिथून निसटून जाईल. सर, मला असं वाटतं की आपण सिद्धांत सरांना इन्फॉर्म करायला हवं. सर, मगाचपासून आपण त्यांना फोन ट्राय करत होतो ना, त्यांचा फोन नॉट रिचेबल लागतो. आपण काही करू शकत नाही सर, वेळ वाया जाईल. प्लीज आपण निघूया सर. बरं ठीक आहे, निघू आपण. सर प्लीज लवकर करा ना. हो झालं 5 मिनिटातून.
अरे काय झालं? साहेब नताशा आताच घरी आली. लपत छपत घरात जाताना पाहिले. लक्ष ठेव तिच्यावर. आम्ही आलोच. हो साहेब. भैयासाहेब कुठे बाहेर निघालाय? तुला काय करायचंय? नाही म्हणजे जेवून जाणार आहात? आम्ही कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलो की आडवं यायचंच असं ठरवलंयस का तू? प्लीज लवकर आटपा ना. झाला ना टायर बदलून? अगं जॅक तर काढू की नको? थांब जरा. खूप उशीर होतोय आपल्याला सर. झालं झालं. साक्षी तो पाना घे. चल बस लवकर गाडीत. चल लवकर. नताशा कुठे? साहेब घरात आहे. तू निघ. तुला काय वाटलं आम्हाला हुलकावणी देऊन तू निसटून जाशील? असा सहजासहजी सोडणार नाही तुला. खूप हिशोब चुकते करायचे तुला. फार वाट पाहायला लावलीस आम्हाला यासाठी. हिशोब तर मलाही चुकता करायचा आणि तो मी करणार योग्य वेळ आल्यावर. अजून तर मी सुरुवातही नव्हती केली आणि इतक्या लवकर तुम्ही तडफडला. पुढे तर तुमचे काय हाल होते. सुरुवात तर चांगली केलीस तू आमचा खोटा विश्वास संपादन करून. पण लक्षात ठेव आम्ही समोरच्याला खेळी करायला फक्त एकच संधी देतो. तुझा खेळ संपला त्याचा शेवट आम्हीच करणार. तुम्ही माझं काहीही वाईट करू शकत नाही. जगासमोर जरी तुम्ही खूप महान व्यक्ती असलात ना तरी आतून किती पोकळ आहात चांगली जाणून मी. एकदा फसलो आम्ही. एकदा फसलो तुझ्या नाटकी वागण्याला. आता नाही फसणार. लक्षात ठेव ज्याने आमच्या बरोबर विश्वासघात केला त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. तरी तुला एक संधी देतो आम्ही. आम्ही जो कोरा कागद तुला सही करून दिला होता तो कोरा कागद परत कर आणि तोंड काळं कर स्वतःचा. वा रणवीर, तुम्हाला वाटतं खेळ फक्त तुम्हालाच खेळता येतो?
तुमचा सही केलेला कोरा कागद माझ्यासाठी हुकमी एक्का आहे. ज्या दिवशी मी तो बाहेर काढेन त्या दिवशी आयुष्यातून उठवीन मी तुम्हाला. आयुष्यातून